आपण पाहिलंच असेल 2021ला माझी नियुक्ती झाल्यावर परिवहन सभापती जी परिवहन सेवा बंद पडली होती त्याच्या मागे लागून आम्ही माजी कमिशनर साहेब शेख साहेब यांनी जी परिवहन सेवा चालू केली होती ही परिवहन सेवेतल्या 10 बस चालू झाल्या. त्याचा जवळजवळ आमचे जे परिवहनचे जे सदस्य आहेत सगळे म्हणजे साळवी साहेब असतील, घड्याळे साहेब असतील, इथे आपण पाहू शकता आमचे माजी सभापती कृष्णा पुजारी साहेब आहेत, लांडे साहेब आहेत, राज डांगळे साहेब, युवा नेतृत्व पण आमच्याबरोबर आहे. आम्ही जवळजवळ नुसतं परिवहन चालून करून थांबलेलं नव्हतं. आम्ही परिवहनचा पूर्ण उपक्रम जिथे चालू झाला आम्ही रोज फिरत आहोत, तिकडे काय त्रुटी आहेत त्याचा अभ्यास करत आहोत. आम्ही डेपोमध्ये काल गेलो होतो. डेपोमध्ये जेव्हा पाहिलं की 10 पैकी 8 बसच चालू आहेत, 2 बस बंद आहेत. नंतर आम्ही ठरवलं की कमिशनर साहेबांना भेटून ह्या सगळ्या ज्या त्रुटी आहेत ते कमिशनर साहेबांसमोर मांडायच्या आहेत. हे नवीन कमिशनर जे ढाकणे साहेब आलेत त्यांची अपॉइंटमेंट आज आम्ही घेतली होती. आज त्यांना जाऊन भेटलो, सविस्तर चर्चा केली त्यांच्याबद्दल शहराच्या बाबतीत. शहर तुम्ही पाहू शकता, जरी हे व्यापारी लोकांचं शहर असलं तरी इथे गरीब लोकांची संख्या जास्त आहे, त्यांना बसेसची गरज आहे. त्यासाठी मी साहेबांना सांगितलं, साहेब असं होऊ नये की आम्ही जी परिवहन सेवा चालू केली काही दिवसांनी त्या बंद पडावे. ते म्हटलं असं का म्हणतात तुम्ही? तर म्हटलं 2 बसेस तुमच्या ऑलरेडी बंद पडल्या आहेत. त्यांचं पण म्हणणं आहे की नवीन 3 महिन्यामध्ये बस कशा बंद पडल्या हे मलाही माहीत नाही. आम्ही नंतर केने साहेबांनाही भेटलं, तो सगळ्या त्यांच्यासमोर ते निवेदन मांडलं. आणि माझी ही इच्छा आहे, जी परिवहन सेवा चालू झाली आहे आता 5 रुपयात तुम्ही बघू शकता, 5 रुपयात मनुष्य जातो जिथे 15 ते 20 रुपये रिक्षावाला घेतो. या सुविधा ज्या आम्ही चालू केल्या आहेत ते बंद पडू नये याची आमची इच्छा आहे. आणि त्यासाठी आम्ही जे प्रयत्न केले आहेत ते प्रयत्न तर करतच राहणार. आणि ह्याच्यापुढे ही सुविधा बंद पडू नये, ज्याचा सगळं शहराला या सुविधेचा फायदा मिळावा हीच आमची एक इच्छा असेल, म्हणून आम्ही ढाकणे साहेबांना आज भेटायला आलो. आजच आम्ही महापालिका आयुक्त माननीय विकास ढाकणे साहेब यांची भेट घेतली. सर्वात प्रथम मी उल्हासनगर शहरामध्ये परिवहन सेवा चालू झाली ते माननीय सभापती सुभाष तानोडे साहेब आणि त्यांची जेवढी टीम आहे त्यांचं सर्वात प्रथम या ठिकाणी अभिनंदन करतो की उल्हासनगर शहर हे जरी औद्योगिक असलं तरी याच्यामध्ये गोरगरीब आणि खुदकूर आणि कामगार वर्ग खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आज उल्हासनगर शहरामध्ये 10 बसेस चालू आहे, अचानक 2 बसेस बंद पडलेले आहेत. या संदर्भात सभापती माननीय महोदय तानोडे साहेब यांनी आज आयुक्तांची भेट घेतली. त्यांचा समेत आम्ही सगळे टीमवर्क त्या ठिकाणी होतो. त्यांनी सांगितले की 2 बसेस कशा बंद पडल्या, परंतु त्यांनी सांगितले की अजूनही आपण 10 बसेस या ठिकाणी मागणी केलेली आहे. आणि ही परिवहन कशी सुरळीत चालली उल्हासनगर शहरामध्ये आणि उल्हासनगर शहरातील कामगार वर्ग गोरगरीब यांना कसा जास्तीत जास्त फायदा होईल तो आपण यासाठी प्रयत्न करू. यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेचे माजी सभापती सुभाष तानोडे आणि त्यांची टीम आज शहरामध्ये फिरून वेगवेगळ्या ठिकाणी ज्या काही त्रुटी असतील, ट्रॅफिक समस्या असतील, थांब्याची समस्या असेल किंवा कार्यशाळा असेल किंवा बस डेपो असतील याची संपूर्ण पाहणी केली आहे. आणि तो अहवाल माननीय आयुक्त यांना सुपूर्द केलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर याची आम्ही जास्तीत जास्त कशी पूर्णावती होईल त्याचा आम्ही प्रयत्न करू. त्याबद्दल त्यांनी आम्हाला या ठिकाणी भेट घेतल्याबद्दल धन्यवाद दिले. आणि असेच आपण वारंवार उल्हासनगर जनतेची सेवा करण्यासाठी मला वारंवार भेटत जा अशा त्यांनी सूचना केल्या.